या 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 राणी सरकार, या 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 राणी सरकार, बसा इथे. राणी सरकार, काय करताय तुम्ही? विजेत्याचं स्वागत करतो राणी सरकार. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. अशक्य असलेली गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली. ज्या गोष्टीचा आम्ही विचार पण करू शकलो नव्हतो ती गोष्ट तुम्ही प्रत्यक्षात उतरवून दाखवली. तुमचा अभिमान वाटतो राणी सरकार. हो, पण हे कौतुक माझ्या एकटीच्या वाट्याला काय येत आहे? खरं तर हे सगळं माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळेच झालंय. नाही नाही राणी सरकार, मी फक्त निमित्त होतो. करून तर तुम्ही दाखवलं. अजिबात नाही. बसा. उलट अशा प्रसंगी मी माघार घेतली होती. हे काम मला जमणारच नाही असा निर्णय घेऊन मी राजीनामा द्यायला निघाले होते. पण तुम्ही मला समजवलं. तुम्ही मला वेगवेगळी उदाहरणं देऊन राजीनामा देऊ दिला नाही. तुमच्यामुळे मला हे धाडस करता आलं. तू धाडस पण केलंस आणि हार नाही मानलीस. ऐश्वर्याने खच्चीकरण केलं होतं, निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं, पण तू निर्णय नाही घेतलास. माझ्या वाघिणीने काय केलं? वाघिणी काय करते माहितीये? नाही माहिती? सांगतो मी तुला. वाघिणी जेव्हा शिकार करते तेव्हा ती एक पाऊल मागे येते. माझी वाघीण एक पाऊल मागे आली आणि नंतर गड जिंकून दाखवला. गप्पा बसा. गप्पा बसा? इथे पण गप्पा बसा? या पुरुषांनी वागायचं तरी कसं? कसं वागायचं, कसं बोलायचं सांगशील मला? सांगू? सांग ना. तिथे कोणाला सांगायला गेली? सावली, सावली, अगं काय करतीस तू? इकडे. मम्माचा फोन आला होता. ती कार्यक्रमाची तयारी करायला बाहेर गेली. तोवर तिने सांगितलंय की इथे ह्या घरात रियाज करा म्हणून. आणि आता 3 दिवस राहिलेत ना कार्यक्रमाला. आपल्याला रियाज करावा लागेल. तारा मॅडम, मला वाटत नाहीये का की खूप घाई होते? नाही म्हणजे त्या म्हणाल्या घरात रियाज करायला, पण मला गाताना कोणी बघितलं तर आपलं काय होईल? हो, पण आता आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे सावली. तुला माहिती आहे आता मम्माने सांगितलंय तर आपल्याला करावं ते लागणारच. नाहीतर तुला माहिती आहे मम्मा काय करेल ते. एनिवेज घर खूप मोठं आहे. आपण कुठेही करू शकतो रियाज. तारा मॅडम, एवढं मोठं घर आहे मान्य आहे मला, पण गाताना आवाज कोणालाही जाऊ शकतो ना. ते पण बरोबरच आहे. पण आपण एक काम करू ना, आपण माझ्या रूममध्ये करू. हळू आवाजात करू आणि दार लावून घेऊ. सोहम भाऊजींचं काय? तो बाहेर जाणार होता, गेला असेल बाहेर. मी पुढे होते, तू ये लवकर. मी हे ठेवून येते. सावली मॅडम, तुमची कॉफी रेडी आहे. थँक्यू वहिनी. तुम्ही मॅडम नका ना म्हणू. असं कसं? आता ऑफिसमध्ये तुला सगळे सावली मॅम, सावली मॅडम असंच बोलणार ना. सवय करून घ्यावी लागेल. तरीही सगळ्यांना म्हणू देत, तुम्ही मस्करीतही म्हणू नका. मस्करीत नाही, अभिमानाने म्हणाले. खरंच सावली, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तू घर ऑफिस इतकी उत्तमरित्या सांभाळतेस ना. बरं, त्यावरून आठवलं, आईने तुला ते ट्रेनिंगचं सांगितलं होतं, त्याचं काय झालं? अरे हो, मी त्या मॅडमशी बोलले. त्यांनी मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या की घर आणि ऑफिस कसं सांभाळायचं ते. खूप छान बोलत होत्या त्या. पण वहिनी, ह्या सगळ्यात तुमचाही खूप मोलाचा वाटा आहे. माझा? हो, तुम्हीच मला सांगता ना की अशी कोणतीही गोष्ट नसते ज्यावर उपाय नसतो. अगं सावली, गप्पा काय मारत बसलीस? चल लवकर. हो, वहिनी मी आलेच. चल. सावली, अगं कॉफी राहिलीच. सोहम भाऊजी गेले का? गेलाच असेल. आपण बघूयात ना, थांब. कमाल आहे मॉमची. इतक्या वर्षात मला कधीच कुठे मीटिंगला पाठवलं नाही, ऑफिसमध्ये राबवलं. आणि या मूर्ख मुलीला ऑफिस जॉईन करून काही दिवस झाले तर एवढ्या मोठ्या कंपनीच्या त्या बाईला भेटायला पाठवलं. काय जादू केली या मूर्ख मुलीने कळत नाहीये. एकतर तिला ऑफिसचं काही काम येत नाही, कधी कॉर्पोरेट वर्ल्ड बघितलं नाहीये, पण मॉम तिला का डोक्यावर घेतायत काय कळत नाही. कारण सावली ऑफिसचं आणि घरचं दोन्ही कामं सांभाळते. तुला साधी घरातली इकडची काडी तिकडे करवत नाही,
आणि ऑफिसमध्ये तू चांगलं काम करूच शकत नाही हे तू स्वतः सिद्ध केलंयस है ना. सावली तसं नाही करत. सावली घरातलंही काम सांभाळते आणि ऑफिसमध्ये तर त्याच्यापेक्षा उत्तम सांभाळते. कंपनीच्या फायद्याचा विचार करते ती. समजलं हा. ऐक ना, सुधार जरा आता. समजलं. काल तोंडावर पडली आहेस. तुला आनंदच झाला असेल ना मी तोंडावर पडले म्हणून, कारण तुला खूप गोष्टी मला बोलायच्या असतात पण मला घाबरून तू ते बोलत नाहीस. मग अशा गोष्टी झाल्या, असे प्रसंग आले की तुला खूप बरं वाटत असेल ना, समाधानी वाटत असेल तुला आतून. मला असं काही वाटत नाही. दिसतंय तुझ्या वागण्यावरून ते. मी फक्त सावलीचं कौतुक करतो एवढंच. कौतुक करावं असंच काम केलं सावलीने. आणि तिचं जेव्हा चुकतं तेव्हा पण मी बोलतोच तिला. पण वहिनी, आज तुझ्या खालच्या पातळीवर जाऊन जे काही वागली आहेस ना, फारच चुकीचं आहे. मी स्पष्ट विचारतो तुला, सावली प्रगती करते खुपते का तुझ्या मनाला? मला का खुपेल? इनफॅक्ट मी कंपनीचा विचार करतेय. कधी केलास तू कंपनीचा विचार? तू कंपनीचा विचार करत असतीस ना तर घरात बसली नसतीस वहिनी, आणि सावलीला राजीनामा द्यायचा सल्ला दिला नसतास. एक्सक्यूज मी हे असलं काही सुचवलेलं नाहीये तिला. तुझ्या बायकोला जाऊन विचार. तिनेच सांगितलंय मला हे, आणि सावली माझ्याशी खोटं नाही बोलत. याआधी मी तुझ्याशी असं कधी बोललेलो नाहीये, पण आता स्पष्ट बोलतो. तुझा आणि कंपनीचा काही संबंध राहिलेला नाहीये. कंपनीतल्या कुठल्याही व्यक्तीला सल्ला द्यायचा तुला अधिकार नाहीये. आणि सावली साधी भोळी आहे, तिला गोष्टी कळत नाही. तिचा उगाच गैरफायदा घ्यायचा नाही आहे वहिनी. आणि मला विचारल्याशिवाय कंपनीतल्या कुठल्याही माणसाला सल्ला द्यायची काही गरज नाही. बघितलं, शिक त्याच्याकडून काहीतरी. हा, बायकोची बाजू कशी घ्यायची. तो बाजू घेतो कारण त्याची बायको तशी वागते. तुझ्यासारखी बिलकुल नाहीये. युजलेस नवरा आहे माझा. वा डार्लिंग, वा 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 ताला डार्लिंग, काय मस्त आवाज लागलाय तुझा. अरे सावली वहिनी, तू पण आहेस का इकडे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. डार्लिंग, गा ना तू प्लीज. तू गेला नाहीस अजून? अगं मी आता आंघोळीला गेलो होतो ना, आता जाईन मी. मग जा ना लवकर. अगं हो हो मी जाईन, पण त्याआधी मला तुझं गाणं ऐकायचंय. गा ना प्लीज. सावली वहिनी सांग ना तिला. भाऊजी, तुम्ही चहा घेणार का? चहा? मी? हां चालेल, चहा चालेल. तारा मॅडम, मी चहा बनवून ठेवलाय किचनमध्ये, तुम्ही आणा ना. मला काय सांगतेस? तू घेऊन ये जा, मी नाही जाणार. असं काय करताय? चहा हवा आहे सोहम भाऊजींना. हा हा आणते ना मी. हा घेऊन येते. आलेच हा.